आपण या ठिकाणी मुल्हेर या ठिकाणी जात असताना रस्त्यामध्येच आपण जर माझ्या पाठीमागं बघाल तर हरणबारी धरण, भव्य हरणबारी धरण या ठिकाणी दिसलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर ग्रामीण भाग सुजलाम सुफलाम करायचा असेल तर धरणांचं जाळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करावं लागतं आणि त्याचंच मूर्तिमंत उदाहरण आपण या हरणबारी धरण बघतो आहोत. हरणबारी धरण जर आपण बघितलं तर मागील काही काळामध्ये या ठिकाणी त्याचं गाळ काढून आणि खोलीकरणाचं काम या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि याच माध्यमातून सिंचनाचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुटलेला आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा भरपूर फायदा जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी जो कालवा जातो त्याच्यासाठी देखील आणि गाळ काढण्याचं काम आणि खोलीकरणाचं काम हे माजी आमदार दिलीप मंगळू बोरसे यांच्या माध्यमातून झालं होतं आणि त्याचं जो जलसाठा या ठिकाणी निर्माण होईल या हेतूने या ठिकाणी गाळ काढण्याचं काम चालू होतं आणि त्याचंच आता आपण जर बघितलं तर त्याच माध्यमातून मोठ्या प्रमाणात जलसाठा या हरणबारी धरणामध्ये झालेला आहे आणि त्याचा या खालील भागातील शेतकऱ्यांना आणि या धरण परिसरातील शेतकऱ्यांना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज. खऱ्या अर्थानं बागलाण विधानसभेची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने बागलाण विधानसभेचा मतदार राजा कोणाच्या पाठीमागे उभा राहतो हे देखील आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपण बागलाणच्या या मुल्हेर पट्ट्यामध्ये आहोत. मुल्हेर गाव म्हटलं म्हणजे बाजारपेठेचं गाव आहे आणि बहुतांशी खेड्यांना जोडणारं असे हे मुल्हेर गाव आहे आणि त्याच मुल्हेर गावामध्ये या ठिकाणचा मतदार राजा कोणाला कल देतो हे देखील बघणं महत्त्व. कुठले राहणार? देवठण सटाण्यामध्ये देतो. हो, काय वाटतं आता विस्तार केला मतदान आहे माहितीये का? ते आम्हाला नाही सांगता येणार, लोकमत आहे ते. हा, पण जे आमदार होते त्यांच्या माध्यमातून झाले काही काम तुमच्या गावामध्ये? मग कामं झालेले, काही राहिलेले, काही रोडांवर खड्डा पडलेले. पण आता आमदार म्हटलं म्हणजे VIP आमदार असतो, गाडीत देतो, हे आमदार कसे वाटले तुम्हाला आता होते ते? सर्वसाधारण आहे का? सर्वसाधारण चांगलं आहे. चांगलं आहे. तुमचं काय नाव? कुठले? उत्तम. काय वाटतं आता विस्तार केला मतदान होणार आहे? मला तेवढं काय झालं समजा. अजून काही नागरिकांच्या देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. त्या साईडला बघितलं तर बरेचसे नागरिक या खेड्यावरून आलेले आहेत. त्यांच्याकडे जाऊन आपण एकंदरीत या मतदारसंघाचा आढावा घेण्याचं काम करणार आहोत. काय नाव तुमचं? काय नाव? कुठले राहणार आहे? कुठले सालवेपूर? मतदान होणार आहे. कसा हवा आमदार? दिलीप मंगळू बोरसे साहेब होते. चांगलं आहे. चांगला आहे. तेच पाहिजे का? मग तेच आमदार पाहिजे. कामं झाले का तुमच्या गावात? मग कामं झाले. तुमचं काय नाव आहे? मला नाही सांगता येणार. कुठले राहणारे? कुठले? लांबून आलेले आहेत. काही महिला भगिनी देखील आहेत. ज्या योजना, काही लाडकी बहीण योजना मिळाली का तुम्हाला? लाभ मिळाला का? कुठले राहणारे? होण्याशी आपण ते फॉर्म नाही भरला का तुम्ही? नाही, आमचा अंग आहे त्याच्यामुळे आम्ही नाही भरलं. नाही भरला. तुम्ही भरला का ताई? भेटलं तुम्हाला लाभ? मिळाला का? हो, लाभ नाही. पण त्याच्यात त्यांनी हे वाढवलंय ना, हा. का आपलं तेलाचं सगळेच भाव वाढवले. मग कसं करणार? मग ते कमी करायला पाहिजे. गरिबांना परवडायला पाहिजे ना. 200 रुपये आणायचे, 250 रुपयाचं ते किराणा सगळं नाही परवडत ना. मग कसं करणार? मग त्याच्यासाठी ते आताचे जे आहेत ना आमदार कोण, दिलीप मंगळू बोरसे, ते आले तर बरं होते. म्हणजे गोरगरिबांचं कोण पाहिजे तुम्हाला? दिलीप मंगळू बोरसे पाहिजे. हो. परंतु हे जे काही बाबू वगैरे आहेत ते स्थिर ठेवणं गरजेचं. हो, ते ठेवणं गरजेचं. कारण गरीबाला परवडायला पाहिजे आणि गरीब हे दर दिवशी काही तेवढं आणू शकत नाही पैसा. असं नक्कीच गरिबांचा विचार करणारं सरकार पाहिजे. अजून जर आपण बघितलं तर या साईडला काही लोक आहेत, त्यांच्याशी देखील आपण संपर्क करणार आहोत. एकंदरीत खेड्यावरची जनता काय म्हणते, कुणाची हवा हे आपण जाणून घेणार आहोत. काय नाव बाबा? काय नाव? काय नाव तुमचं बाबा? राजा. कुठले? जामोठी. इथे जवळच आहे. जामोठी. सटाणा तालुक्यातच येतं का? ना. आता निवडणूक होणार आहे 20 तारखेला, माहितीये का? हा ना. कोण कोण उभे आहे उमेदवार? दीपिका चव्हाण आहेत, दिलीप मंगळू बोरसे आहेत, काही अपक्ष आहेत.
काय वाटतं? आम्हाला फक्त एक सांगा की गाव आम्ही एकत्र येतो हा. आणि कोणाला द्यायचं आहे ते ठरवून आणि मग तो नाही, बरोबर तुमचं मत आहे ते तुमच्यापर्यंत आहे, परंतु जे 5 वर्ष आमदार होते तुमच्यापर्यंत पोहोचले का? गावात सभा मंडप असेल, रस्त्याची व्यवस्था असेल, या गोष्टी या आमदारांनी केल्या का ते विचारतोय. हा ते केले आहेत. ते केले आहे. अडीअडचणीला आमदार म्हणून येतात का ते? हा येतो ना. येतात का बाबा? गावापर्यंत पोहोचतात का? नाही हे दिलीप मंगळ गोडसे जे आहेत ते आमदार म्हणून गावापर्यंत येतात. येतेच नाही आता टाइम वाहणार आधी फिरता हा. येतं. तुमचं का काय? इथले ना? कुठले? देवळ झालं. काय बाबा काय नाव? इथलेच का राहणार? इथले काय करता? दुकानदार. शिवणकाम करत होतो आधी आता बंद झालं आता हे दुकान टाकून. आता हे दुकान टाकून काय म्हणाल बाबा? बऱ्याचशा विधानसभा निवडणुका तुम्ही पाहिल्या असतील. हो. आता जे 5 वर्ष होते दिलीप मंगळ गोडसे त्यांच्या माध्यमातून काय विकास झाला? कामं त्याने बरेचसे केलेले बुवा इकडे बागल्या पट्ट्यामध्ये. चांगला कार्यकर्ता चांगला आहे तो. हा. परंतु माझी एक असं वैयक्तिक हे होती इच्छा की बुवा उमेदवार बदलून द्यायला पाहिजे होता. तोच चेहरा नको. जसं लोकसभेला झालं ना तसं नको व्हायला पाहिजे बुवा असं. उमेदवार बदलायला माणूस चांगला आहे, कार्यकर्ता चांगला आहे, परंतु काही नवीन चेहरा देखील पाहिजे होता असं म्हणणं आहे. मावशी लाडक्या बहीण योजना मिळाली का तुम्हाला? लाडकी बहीण नाही 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 मिळाली आम्हाला. हा? काम नव्हता भरला का? भरला होता ना फॉर्म. हा मग काय अडचण? नाही काय माहिती सर्व केवायसी केली होती. हा. सर्व फॉर्म भरून क्लिअर केलं होतं. मग का बरं भेटलं नाही? अपडेट केला होता नाही मिळाला. गावामध्ये तुमच्या गावामध्ये बाकीच्या महिलांना मिळाले? बाकीला मिळाले बाकीला नाही मिळाले. बाकीचे मिळाले अजून बाकीचे खूपच बाकी आहे. अजून आपण या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करूया. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचून या ठिकाणची हवा काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय नाव तुमचं? रमेश लागून कुठले राहणार? देवताल. ते सटाण्यामध्ये येतं. हो. काय सांगाल? 20 तारखेला मतदान होणार आहे. एका बाजूला दिलीप मंगळ गोडसे आहेत, एका बाजूला दीपिका चव्हाण आहे. काही अपेक्षा आहेत? काय वाटतं आपल्याला बागलांचा आमदार कोण पाहिजे विकास कामातून? दिलीप मंगळ गोडसे. दिलीप मंगळ गोडसे का? पण म्हणजे आता 5 वर्षात त्यांनी काय ठोस काम केलं? त्याने रस्त्याचं सभा मंडप त्यानंतर सुखदुःखात सामील होणारा एकमेव आमदार असा आहे की दिलीप मंगळ गोडसे. दिलीप मंगळ. म्हणून पुन्हा एकदा दिलीप मंगळ. अजून काही नागरिक देखील आहेत. तुझं काय नाव दादा? तुझं काय नाव? नितीन कुठले राहणार आहे? इथलं मूल्य मुल्लेरचे. हा. काय करतो? काय ना मोबाईल शॉप. मोबाईल शॉप आहे. तुझ्याकडं बहुतेक जनसंपर्क होत असेल. नागरिकांच्या अडीअडचणी बघून या बागलांचा विकास कोण करू शकतो? दिलीप मंगळ गोडसे की दीपिका चव्हाण? काय वाटतं? सुरुवातीला तर दिलीप मंगळ गोडसे यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. म्हणून आता तरी मला कम्फर्टेबल वाटतं की त्यांनाच हे करावं. त्यांनाच सहकार्य म्हणजे काही गोष्टी राहिल्या तर ते येऊन लागतात. येतात. हजर होतं. हो ते हजर होत. तत्पर हजर होतं. तुमचं काय नाव? मी पवार पोपट बागाराम. कुठले राहणार? मी शेवऱ्याचा राहणार आहे. काय वाटतं आता जे आमदार होतील ते कोण होतील? दिलीप मंगळ गोडसे, दीपिका चव्हाण की दुसरं कोण? काय वाटतं? आता उमेदवार तर भरपूर उभे राहिले आहेत आणि याला त्याला टक्कर आहे. परंतु जे उमेदवार असे काम करणार आहेत का दिलीप मंगळ गोडसे सारखा आम्हाला बागलाण तालुक्याला लागणारा हा एकमेव उमेदवार असा आहे की तो सक्षम आहे आणि काम करणार आहे. काम करणार आहे. शेतकऱ्यांसाठी काम करू शकतो. महिलांच्या योजना असतील त्याच्यासाठी सगळ्यांसाठी काम करू शकतो तो. महिलांची जी योजना शासनाने राबवली लाडकी बहीण तुमच्या गावापर्यंत पोहोचली का? पोचले आहे ना. सर्व महिलांना पोहोचले? सर्वांना नाहीये परंतु जास्तीत जास्त महिलांना पोचलेले आणि जास्तीत जास्त म्हणजे कारभार हा बँकेचा आहे. बँक ही महिलांना वारंवार चक्रा मारायला लावते. एका वेळेस काम होत नाही म्हणून महिला थोड्या नाराज आहेत. म्हणजे बँकेच्या भोंगळ कारभारामुळे थोड्या महिला नाराज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अजून या साईडला जाऊन आपण काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत. या ठिकाणी महिला आहेत. त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. शासनाची जी योजना आहे ती तळागाळापर्यंत पोहोचली का? काही लाडकी बहीण योजना पोहोचली का तुमच्यापर्यंत? पोहोचली? पैसे मिळाले? कुठले राहणार? भीमके तिथंच आहे सटाण्यामध्ये.
काय सांगाल मग हेच सरकार पाहिजे का बदलायला पाहिजे? नाही हेच पाहिजे, सरकार, हेच पाहिजे. हा. आता हे जर सरकार आलं तर त्यांनी 1500 वरून 2100 रुपये करणार आहे. तुम्ही राहाल का या शासनाच्या पाठीमागे? हो. राहाल. हो. पुन्हा एकदा हे सरकार पाहिजे असा जनभावना येत आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर मुल्हेर गावाच्या बस स्टँड जी चौफुली आहे त्या ठिकाणी आपण प्रतिक्रिया घेतल्या, परंतु या ठिकाणी आपण बघितलं तर हे गाव आहे. गावातले जे स्थानिक व्यावसायिक आहेत आणि नागरिक आहेत त्यांच्याशी देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. या ठिकाणी एक दुकान दिसतं आहे, बरीचशी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. काय नाव, कुठले राहणार आहे? बोरदेवचे बोरदे होते, इथलं जवळचं बोरदे. काय सांगाल, तुमच्या गावात झाल्या काही सोयी सुविधा, सभा मंडप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हो झाल्या? हो. कोणाच्या माध्यमातून? यांच्या मध्ये बोरशी मंडळ बोरसे. पुन्हा एकदा काय वाटतं सतत बागलाण तालुक्याचा आमदार कोण होईल विधानसभेत? आता बघू, आता अजून काही गावाची मीटिंग घेतलेली नाही अजून. मीटिंग घेऊन पण विकास कामांच्या जोरावर वाटतं का तुम्हाला हो दिलीप मंगळ बोरसे होतील का? हो होतील. तुमचं काय नाव? नाही नाही, तुम्ही नाव तर सांगा. गोळवाडचे भीमनगरच्या तुमच्या गावात केले का बोरसे साहेबांनी काम? आमच्या गावात बी केलेत ना कामा. आमच्या गावात देखील केलेले आहेत. अजून काही या साईडला बघितलं तर काही नागरिक बसलेले आहेत, त्यांच्याकडे देखील जाऊन आणि एकंदरीत त्यांच्या मनातला आमदार कोण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय नाव काका? दादा काय नाव? पोपट ठाकरे, कुठले राहतात? हरणबारी. हरणबारी. हो. हरणबारी धरण आहे तुम्हाला, बरोबर. त्याचा कितपत फायदा होतो? प्रशासनाच्या माध्यमातून, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून तुमच्या गावात काय विकास आहे? बोरसे साहेबांनी बोटिंग क्लबचा मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणलेले आहे आणि 5 एकर जागा पण तिथं त्यांनी मिळवून दिलेली आहे. आणि परत बोरसे साहेबांचा फारच चांगला कार्य आहे इथं. आणि जांभुडीसाठी ग्रुप ग्रामपंचायतसाठी मंदिरांसाठी निधी दिली त्यांनी, परत मंगल कार्यालय दिले त्यांनी, परत कपरभवानीसाठी कोटीची निधी दिली कामांची, परत अनेक प्रकारचे अजून स्लॅबचे रस्ते दिले. भरपूर विकास काम. हो, विकास चांगला आहे त्याचा. आपण जर बघितलं 2014-19 हा जो कालावधी आहे तुमच्या मतदारांनी दीपिका चव्हाणांना दिला होता, त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून काही काम नाही? त्यांच्या माध्यमातून आमच्या गावात एकही काम नाही ना. त्याचंही काम हो नाही. आणि त्याच्या आत पहिले संजय चव्हाणने जरी 5 वर्ष दिले, त्यांनी पण काम केलं नाही आमच्या इथे. नाही. मग आता तुमच्या भागातली जनता कोणाबरोबर? बोरसे साहेबांबरोबर. हो. शेवटी समाजाचं आहे, आम्हाला समाजाला मतदान करावं लागणार आहे. दीपिका चव्हाण देखील समाजाच्या आहेत. नाही हो, काय समाजाचं? बोगस आदिवासी आहेत ते, कशाचे समाजाचे? बोगस जातो. हो, आम्हाला आदिवासी बरोबर राहावं लागेल ना. हो. हे पण बदली जाईल काय रे? कोण? हे दीपिका चव्हाण. दीपिका चव्हाण म्हणून पुन्हा एकदा दिलीप मंगळ बोरसे. हा मग तो जाईल आपल्या बरोबर काय. हो, पुन्हा एकदा दिलीप मंगळ बोरसे. अजून काही नागरिक आहेत, त्यांच्याशी देखील आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाबा काय नाव? काय नाव? कुठले राहणार आहे? देवठाण. देवठाणचे. हा. मतदान आहे माहिती आहे का आता 20 तारखेला? हा. माहिती आहे? कोण उमेदवार आहे? काय मला दिलीप मंगळ बोरसे आहेत, सांग. दीपिका चव्हाण आहेत. कोण आमदार होईल काय वाटत? त्यात नाही जाणार ना. सांगता येणार नाही. तुमचं काय नाव? साहेब काय नाव? कुठले राहणार? मी मुलीच इथल्या गावातले का? गावात काय नाही, शेती करतो, पण शेतीमालाला सध्या भाव नाही. नाही, पण आता कांद्याला तर 5-6 हजार रुपये भाव आहे. अहो, कांदा राहील तेव्हा ना. कांदा गरीब शेतकरी जवळ कुठं कांदा आतापर्यंत राहिला. जर आता आम्ही सोयाबीन पिकवलं तर 4,000 रुपये सोयाबीन घेऊन राहिले. तेवढी आमची मजुरी निघत नाही. आम्ही इतके 4 महिने दोघं मात्र तिथं राबलो. ते सर्व म्हणजे आमचे खर्च वगैरे सर्व निघत नाही आणि उलट तोट्यात शेती गेली ती आता. या भागात काही विकास कामं झाली का? म्हणजे सभा मंडप ते झालेले आहेत विकास कामं, रस्ते, सभा मंडप झालेले आहेत. जे आमदार होते दिलीप मंगळ बोरसे त्यांनी केले काम इकडं. त्यांनी केले का? काम केले, सभा मंडप रस्त्याचे काम केले. पुन्हा एकदा काय वाटतं, तेच पुन्हा आमदार होतील का? ते आता वाटतं का तुम्हाला? वाटतंय बहु शक्यता आम्हाला शक्यता होतील. पुन्हा एकदा होतील अशी शक्यता आहे. त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक चहाची टपरी दिसते आहे आणि जास्त नागरिक त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी देखील पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आणि एकंदरीत ग्रामस्थांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत. काय नाव तुमचं दादा? राजाराम सध्या कुठले राहणार? हनुमंतपाडा. काय वाटतं पुन्हा एकदा दिलीप मंगळूर रिंगणात आहेत, काही दीपिका चव्हाण आहेत, अपक्ष आहेत, काय वाटतं? हा देव आता दिलीप मामाला चान्स. लाडकी बहीण योजना पोहोचली का? लाडकी बहिणीचे पैसे मिळाले का ताई? पोहोचली तुमच्यापर्यंत? पोहोचली. हे शासन जे करत आहे महिलांसाठी योजना चांगल्या वाटतं का तुम्हाला? हो चांगल्या वाटतं. चांगलं पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर आपण बराच परिसर या ठिकाणी फिरलो आहोत आणि बहुतांशी नागरिकांचं म्हणणं येत आहे की या भागातले जे सध्या आमदार होते दिलीप मंगळूर त्यांच्या माध्यमातून बराचसा विकास या ठिकाणी झालेला आहे आणि ज्या लाडकी बहीण योजना जी आहेत ती तळागाळापर्यंत पोहोचलेल्या आहे. परंतु काही ठिकाणी बँकेचा भोंगळ कारभार असेल त्याकडे देखील शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच महागाई बाबत देखील शासनाने बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून पुन्हा एकदा या भागातली जनता कुणाच्या पाठीमागं उभे राहते आणि 23 तारखेला या बागलाण मतदारसंघाचा कोण आमदार होतो हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.